പ്രതിരോധ മന്ത്രി രാജ്നാഥ് സിംഗ് ഗുജറാത്തിലെ ഭുജിലെത്തി വ്യോമതാവളത്തിൽ സന്ദർശനം നടത്തുകയാണ്. വ്യോമസേനാ അംഗങ്ങളുമായി കൂടിക്കാഴ്ച നടത്തി. അനൂപ് ദാസാണ് വിവരങ്ങളുമായുള്ളത്. അനൂപ്, രാജ്നാഥ് സിംഗ് ഭുജിൽ എത്തിയിരിക്കുന്നു. ഗുജറാത്തിലെ ഭുജ് അടക്കമുള്ള താവളങ്ങൾ ഇന്ത്യയുടെ മിലിറ്ററി ബേസുകൾ ആക്രമിച്ചു എന്നുള്ളതായിരുന്നു പാകിസ്ഥാന്റെ അവകാശവാദം. അത് ഇന്ത്യ തകർക്കുകയും ചെയ്തിരുന്നു. ചില ഡ്രോണുകൾ ഭുജിലെത്തുകയും അത് വെടിവെച്ചിടുകയൊക്കെ ചെയ്തിരുന്നു. പാകിസ്ഥാൻ ടാർഗറ്റ് ചെയ്ത ഒരു സ്ഥലമാണ് ഇപ്പോൾ രാജ്നാഥ് സിംഗ് സന്ദർശിക്കുന്നത്. എന്താണ് അദ്ദേഹം പറയുന്നത്? ऑपरेशन सिंदूर के दौरान इंडियन एयरफोर्स ने केवल पराक्रम ही नहीं दिखाया है, बल्कि पूरी दुनिया के सामने प्रमाण भी दिया है। प्रमाण इस बात का कि अब भारत की युद्ध नीति और टेक्नोलॉजी यानी तकनीक भी दोनों बदल चुकी है। आपने प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में नए भारत का संदेश पूरी दुनिया तक इस बार पहुंचा दिया है। और साथियों, यह संदेश है कि अब भारत केवल विदेशों से इंपोर्ट किए गए हथियारों और प्लेटफॉर्म्स पर ही निर्भर नहीं है, बल्कि भारत में बने अस्त्र और शस्त्र भी हमारी सैन्य शक्ति का अब हिस्सा बन चुके हैं। अब भारत में बने और भारतीय हथियारों से बने हथियार भी अचूक और अभेद्य हैं। यह पूरे विश्व ने देख लिया है। ब्रह्मोस मिसाइल की ताकत को तो पाकिस्तान ने खुद स्वीकार कर लिया है। हमारे देश में एक कहावत काफी पुरानी है और वह है दिन में तारे दिखना। मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है। रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है। भारत के जिस एयर डिफेंस सिस्टम की तारीफ हर तरफ हो रही है, उसमें डीआरडीओ द्वारा बनाए गए आकाश और अन्य राडार सिस्टम की जबरदस्त भूमिका रही है। साथियों, कई स्थानों पर हमारे नागरिक दुश्मन के ड्रोन आते देख भाग नहीं रहे थे, बल्कि हमारे एयर डिफेंस सिस्टम के हाथों उनको मार गिराने की वीडियो बना रहे थे। अब ड्रोन देखकर लोग भागने लगते हैं, लेकिन हमारे भारत के नागरिक वीडियो बना रहे थे। साथियों, आपने पाकिस्तान में मौजूद टेरर इंफ्रास्ट्रक्चर के खिलाफ प्रभावी कार्रवाई की है, मगर पाकिस्तान फिर से इस कोशिश में लग गया है कि ध्वस्त हुए आतंकी ढांचे को फिर से खड़ा किया जाए। वहां की सरकार पाकिस्तानी आम नागरिकों से लिया गया टैक्स जैशे मोहम्मद जैसे आतंकवादी संगठन के आका मसूद अजहर को करीब 14 करोड़ रुपए देने में खर्च करेगी, जबकि वह यूनाइटेड नेशंस डेजिग्नेटेड टेररिस्ट घोषित हो चुका है। इतना ही नहीं, लश्कर-ए तोयबा और जैश-ए मोहम्मद के मुरूद के और बहावलपुर स्थित टेरर इंफ्रास्ट्रक्चर को फिर से खड़ा करने के लिए पाकिस्तान सरकार ने आर्थिक सहायता देने की घोषणा की है। लेकिन निश्चित रूप से इंटरनेशनल मॉनेटरी फंड से आने वाले $1 बिलियन के बड़े हिस्से को टेरर इंफ्रास्ट्रक्चर को फंड करने में इस्तेमाल होगा, ऐसा मेरा मानना है। क्या यह इंटरनेशनल मॉनेटरी फंड IMF द्वारा, जो कि एक इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन है, उसके द्वारा इनडायरेक्ट फंडिंग इसे नहीं माना जाएगा? मैं दुनिया के लोगों के सामने यह सवाल रखना चाहता हूं। इसलिए मैं मानता हूं कि आज के समय में पाकिस्तान को किसी भी तरह की आर्थिक सहायता टेरर फंडिंग से कम नहीं है। भारत यही चाहेगा कि IMF पाकिस्तान को अपनी $1 बिलियन की असिस्टेंस पर वह पुनर्विचार करे और आगे भी किसी भी तरह की सहायता देने से IMF परहेज करे। भारत नहीं चाहता जो फंडिंग हम IMF को करते हैं वह डायरेक्ट या इनडायरेक्ट किसी भी तरीके से पाकिस्तान या किसी भी देश में टेरर इंफ्रास्ट्रक्चर को बनाने में वह इस्तेमाल की जाए। हम नहीं चाहते। साथियों,
अब यह स्पष्ट हो गया है कि पाकिस्तान में आतंकवाद और वहां की सरकार का चोली दामन का संबंध है। स्टेट और नॉन स्टेट एक्टर के बीच का नकाब अब पूरी तरह से उतर चुका है। अतः इस परिस्थिति में यदि वहां परमाणु अस्त्र एटॉमिक वेपन रहते हैं तो इस बात की संभावनाओं को भविष्य में नकारा नहीं जा सकता कि कभी वो आतंकवादी तत्वों के हाथों में चले जाएं। ये सिर्फ भारत के लिए नहीं बल्कि पूरी दुनिया के लिए और पाकिस्तान की आम जनता के लिए भी एक गंभीर खतरे की बात होगी। सारे विश्व और खासकर पाकिस्तान की आवाम को यह समझना होगा कि वो कितने बड़े खतरे के मुकाम पर बैठे। वो एक ऐसे ബസന്ത് വിവരങ്ങളുമായി ബസന്ത് പ്രതിരോധ മന്ത്രിയുടെ പ്രസംഗത്തിൽ പല കാര്യങ്ങളുണ്ട്. ബ്രഹ്മോസ് മിസൈൽ ഉപയോഗിച്ചത് മിസൈലിന്റെ പ്രഹരശേഷി പാകിസ്ഥാൻ അറിഞ്ഞു. ഭീകര ക്യാമ്പുകൾ തകർത്തു. ജെയ്ഷെ മുഹമ്മദിനെയും ലഷ്കർ ഇ തോയ്ബയുടെയും ക്യാമ്പുകൾ തകർത്തു. ഇത് ഇന്ത്യയുടെ പ്രതിരോധ വിജയമാണെന്ന് പ്രതിരോധ മന്ത്രി പറയുന്നു. എന്തൊക്കെയാണ് അദ്ദേഹം പറയുന്നതിന്റെ വിശദാംശങ്ങൾ? ഇന്ന് രാവിലെയാണ് ഭുജ് വ്യോമസേനാ താവളത്തിൽ പ്രതിരോധ മന്ത്രി എത്തിയത്. ഇപ്പോൾ സൈനികരെ അഭിസംബോധന ചെയ്തുകൊണ്ട് പറഞ്ഞതാണ് IMF വായ്പ നൽകിയ നടപടി IMF പുനഃപരിശോധിക്കണം എന്നാണ് ഇപ്പോൾ പ്രതിരോധ മന്ത്രി പറഞ്ഞത്. അതായത് പാകിസ്ഥാനെതിരെ നൽകുന്ന ഏത് പണവും അല്ലെങ്കിൽ പാകിസ്ഥാന് നൽകുന്ന ഏത് വായ്പയും പണവും അത് ഭീകര പ്രവർത്തനങ്ങൾക്ക് വേണ്ടിയാണ് ഉപയോഗിക്കുന്നത് എന്നുള്ളത് ആഗോള രാഷ്ട്രങ്ങൾ ആഗോള തലത്തിൽ തന്നെ അറിയേണ്ടതാണ്. മറ്റു രാജ്യങ്ങൾ അത് മനസ്സിലാക്കണം. അതുകൊണ്ട് തന്നെ IMF ഈ വായ്പ നൽകിയ നടപടി പുനഃപരിശോധിക്കണമെന്നാണ് പ്രധാനമായും രാജ്നാഥ് സിംഗ് പറഞ്ഞത്. മറ്റൊന്ന്, ഇന്ത്യയുടെ മിസൈലായ ബ്രഹ്മോസിന്റെ പ്രഹരശേഷി പാകിസ്ഥാൻ കൃത്യമായി അറിഞ്ഞിട്ടുണ്ട് എന്നുള്ളതാണ്. അത് ഭീകര ക്യാമ്പുകൾ തകർക്കുന്നതിന് അല്ലെങ്കിൽ ഭീകര ക്യാമ്പുകളെല്ലാം തന്നെ തകർക്കുന്നതിന് ഉപയോഗിച്ചത് ബ്രഹ്മോസ് ആണ് എന്നുള്ളതാണ് രാജ്നാഥ് സിംഗ് പറയുന്നത്. മാത്രമല്ല ജെയ്ഷെ മുഹമ്മദിന്റെ തലവൻ മൗലാന മസൂദ് അസറിന്റെ ക്യാമ്പ് തകർത്തിരുന്നു. ആ ക്യാമ്പ് പുനരുദ്ധരിക്കുന്നതിനായി 14 കോടി രൂപയാണ് പാകിസ്ഥാൻ ഇപ്പോൾ നൽകിയിരിക്കുന്നത് എന്നാണ് രാജ്നാഥ് സിംഗിന്റെ ആരോപണം. മാത്രമല്ല, ഇന്ത്യ ഉപയോഗിച്ചത് തദ്ദേശീയമായി വികസിപ്പിച്ചെടുത്ത ആയുധങ്ങളും പ്രതിരോധ സംവിധാനങ്ങളുമാണ്. പാകിസ്ഥാനെ പോലെ വിദേശ രാജ്യങ്ങളിൽ നിന്നും വാങ്ങിയ ആയുധങ്ങളും പ്രതിരോധ സംവിധാനങ്ങളും ഉപയോഗിച്ചല്ല ഇന്ത്യ പോരാടിയതെന്നും രാജ്നാഥ് സിംഗ് പറഞ്ഞു.